आपण पाहिलं तर आपल्याला 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि मग त्याचा रेशो काढायला सांगितलेला आहे. किंवा कधीकधी काय होईल, एकाच ट्रायंगलमध्ये आपल्याला 2 ट्रायंगल्स दिसतील आणि मग त्याचा रेशो काढायला सांगितलेला असेल. तशीच एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1, फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. ओके, आता बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता हाफ तर आपल्याला काढूनच टाकायचं आहे. सिमॅरिटीमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं सिमिलर आहे म्हणून हाफ काढून त्याचा विचारच नको करूया. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे, बेस इंटू हाईट लिहायची आहे. ब्रेथ इंटू हाईट. मग अशी मी ब्रेथ म्हटलं होतं, ब्रेथही म्हणू शकतो, बेसही म्हणू शकतो. आपण सहसा लक्षात ठेवूया, बेस हा शब्द सोपा शब्द आहे आपल्याला लक्षात ठेवायला. आता बघूया ABCमध्ये ब्रेथ काय आहे आपली किंवा बेस काय आहे BC. लिहून घेऊया इथे BC. त्याच्यानंतर हाईट किती आहे आपली AR. आता ट्रायंगल APQ. APQ मध्ये बेस काय आहे आपला PQ आणि आपली हाईट आहे AR. आता सिमिलर काय मिळतं आहे आपला, हाईट जी आहे ती आपल्याला सिमिलर मिळते आहे. म्हणजे आपल्याला रेशो कशावरनं कळणार आहे तर BC अपॉन PQ हाच आपला आन्सर असणार आहे. ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल DMN. आता एकाच ठिकाणी ट्रायंगल दिलेले आहेत पण त्याचा हाईट जी आहे ती वेगळी आहे. बघा, हा ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल DMN आपल्याला काय दिसते, बेस जो आहे तो सारखा दिसतो आहे. मग LMNमध्ये बेस काय आहे MN आणि आपली हाईट आहे LP. DMNमध्ये बेस आहे MN, हाईट आहे DQ. म्हणजे आता LP किंवा DQ किंवा आपण असं म्हणूया हाईट ऑफ द ट्रायंगल्स हे आपले रेशो ऑफ द ट्रायंगलचे बेस असणार आहे. त्याच्यावरूनच आपल्याला त्याचा रेशो माहिती पडणार. म्हणजे मग आपला आन्सर काय येणार आहे LP अपॉन DQ. सिमॅरिटी, सिमिलर ज्या थिंग्स आहेत त्यांचा विचार करायचा नाही आहे. दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरनं आपल्याला त्याचा रेशो कळणार आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB अँड सेगमेंट CM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला, M इज द मिड पॉईंट कोणाची तर ABची ही मिड पॉईंट आहे आणि CM जो आहे तो त्याचा त्या ट्रायंगलचा मीडियन आहे. म्हणजेच आता काय झालेलं आहे, AM इज इक्वल टू BM. मीडियन आहे म्हणजे दोन्हींमध्ये ट्रायंगल जर तयार झालेले आहेत तर ते सेम आहेत असा अर्थ झालेला आहे. ओके, आता बघूया AMC. आता त्याच्यामध्ये बेस काय आला AM आणि ट्रायंगल BMC मध्ये बेस काय आला BM. हाईट काय आली AMC मध्ये CM आणि BMC मध्ये काय आली CM. म्हणजे जर का आपला आन्सर काढायचं असेल तर ते काय येईल, AM BM हे सुद्धा काय आहेत सेम आहेत. CM हे सुद्धा सेम आहेत. म्हणजेच ह्याचा अर्थ आपला आन्सर येणार आहे 1. का तर हे दोन्ही सेम आहेत. समजा आपण समजूया इथे की त्यांनी सांगितलेले आहे ही 16 आहे. तर जर का तो मिड पॉईंट आहे तर AM 8 झाला, BM 8 झाला. CM समजूया आपण 8 आहे. म्हणजे जर 8 डिवायडेड बाय 8 1 आन्सर आलं आणि CM तर सारखाच येणार आहे म्हणजे त्याचा आन्सर बट ऑब्वियसली 1 आलं.
म्हणजे जर का रेशो आपण काढला तर तो कसा येणार आहे, सेम येणार आहे, एकच आकडा येणार आहे.